तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःशी सुद्धा बोलत आहात बरं का. आणि आपण काही काम जरी करत असलो, कुणाशी बोलत जरी असलो, कुणाचं ऐकत जरी असलो, तरीसुद्धा आपला स्वतःशी असणारा संवाद कधीच संपलेला नसतो. या स्वसंवादाचं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या यशामध्ये खूप महत्त्व आहे बरं का. याच स्वसंवादाला खूप चांगल्या रीतीनं कसं ठेवायचं आहे याबद्दलच्या काही टिप्स आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर. स्वसंवादाची आपल्या आयुष्यातली अतिशय मोलाची भूमिका आपण लक्षात घेतलीच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा स्वसंवाद जर आपल्याला डिस्करेज करणारा असेल, आपल्याला मागे खेचणारा असेल, तर या स्वसंवादावर काम करणं अतिशय गरजेचं असतं. याच संदर्भानं मी काही टिप्स तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपल्या स्वसंवादावर आपण वॉच ठेवला पाहिजे. कारण एखादी काहीतरी घटना घडली, कोणी काही आपल्याशी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळं असं वागलं किंवा आपल्याला न आवडणारं असं काही वागलं, तर इमिजिएटली आपला स्वसंवाद काय होतो, अशा सगळ्याच सिच्युएशनमध्ये आपण तो ऑब्झर्व केला पाहिजे. आणि जिथे जिथे कुठे तो निगेटिव्ह झालेला आपल्याला दिसेल, तिथे तो पॉझिटिव्हवर आपण शिफ्ट केला पाहिजे. बरेचदा परीक्षेला जाताना स्वसंवाद असा काहीतरी चालू असतो बघा. मला आठवेल का, मी अभ्यास तर केला आहे खरं, पण मी जो अभ्यास केला त्यातलंच येईल ना, तो मी चॅप्टर ओमिट केला होता, नेमकं त्याच चॅप्टरमधले तर प्रश्न येणार नाहीत ना. जेव्हा असे काही स्वसंवाद आपल्यामध्ये चालू आहेत हे लक्षात येईल ना, तेव्हा लगेच आपण डायव्हर्ट करायचं आहे. आपण केवढा अभ्यास केला आहे, यस, आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, आपलं सगळं काही तिथले 3 तास फार व्यवस्थितरित्या जाणार आहेत, असं लगेच आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि आपला स्वसंवाद तसा आपण डायव्हर्ट केला पाहिजे. बरेचदा काय काय आपल्यामध्ये नाही याच्याच संदर्भातला आपला स्वसंवाद खूप जास्त चालू असतो. विशेषतः दुसऱ्या कुणाला बघितलं की हा स्वसंवाद तसा जास्त होत असतो. म्हणजे आपला एखादा मित्र असेल, एखाद्या विषयात अतिशय एक्सपर्ट असेल की लगेच वाटायला लागतं त्याला त्यातलं सगळं काही येतं, मला मात्र काहीच येत नाही. जेव्हा आपण अशी जनरलाइज स्टेटमेंट स्वतःशी करायला लागतो ना, तेव्हासुद्धा हा स्वसंवाद आपण बदललाच पाहिजे. आणि मग आपण लॉजिकली विचार केला पाहिजे की ठीक आहे, त्याचा तो आवडता विषय असेल, तो त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज असेल झालेला, पण तरीही आपल्याला काहीच येत नाही, हे पण पूर्णतः चुकीचं आहे. मग आपल्याला काय काय येत आहे हे जर आपण स्वतःला सांगितलं, तर लगेच पुढचा संवाद आपला असाही होऊ शकेल की ते 2-3 पॉईंट खूप अवघड वाटतात, ते मात्र आपण सोडून दिलेले आहेत. मग पुढचा स्वसंवाद असाही होईल की सोडून देण्याच्या ऐवजी आपण याच्याकडून ते समजावून घेऊया किंवा आणखी पुन्हा एकदा आपण लक्ष देऊन त्याचा अभ्यास करूया, कदाचित आपल्याला समजेलही ते. अशा रीतीनं हा स्वसंवाद आपण चांगल्या डायरेक्शनला नेऊ शकतो. स्वसंवादामध्ये आपण कोणत्या लोकांच्या सोबत राहतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं बरं का. जर आपण अशा लोकांसोबत राहत असू की जे कंटिन्युअसली निगेटिव्हच बोलत आहेत, तर अशा वेळेस आपलाही स्वसंवाद निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जाणं अगदी सहज शक्य आहे. म्हणून अशा वेळेस त्या डायरेक्शनमध्ये जाण्याच्या ऐवजी आपण त्या लोकांमध्ये असण्याची आपली डायरेक्शन चेंज केली पाहिजे आणि आपल्या पॉझिटिव्ह बोलणाऱ्या, आपल्या विचारांशी मॅच होणाऱ्या लोकांमध्ये आपण राहिलं पाहिजे. आपण स्वसंवाद निगेटिव्ह साईडला का नेतो माहीत आहे का? बरेचदा आपला सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम खूप कमी असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाटायला लागतं की बाकीचं सगळं जग खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पण मी मात्र अजिबात चांगलं नाही. आणि मग आपल्यामध्ये काय काय उणीव आहे तेच सगळे आपल्याला आठवायला लागतात आणि हा स्वसंवाद इतका निगेटिव्ह जातो की कदाचित आपण आयुष्यामध्येच एकदम निगेटिव्ह होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये एक ती कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असलीच पाहिजे ना की प्रत्येकच गोष्टीमध्ये काही एक्सपर्ट नसतं. मग काही गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट असतील, तर काही गोष्टींमध्ये आपण एक्सपर्ट असू. बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा असतील की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप छान जमतं. एखाद्या अभ्यासाचा विषय असाही असेल की जो आपण इतरांना खूप चांगल्या पद्धतीनं समजावूनसुद्धा सांगू शकू. मग अशा वेळेस अशा या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर डेफिनेटली आपण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम वाढवलेला असणार आहे आणि आपल्या स्वसंवादाची डायरेक्शनसुद्धा एकदम पॉझिटिव्ह झालेली असणार आहे.
या सगळ्या उपायांपैकी तुम्ही आता कोणता उपाय करणार आहात हे मला अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे. थँक्यू.